हायड्रोसाल्पिंग्स म्हणजे पाण्याने भरलेल्या गर्भनलिका. तर बेसिकली जर तुमच्या गर्भनलिकेत पाणी असेल तर तुमचं स्त्रीबीज तुमच्या गर्भाशयापर्यंत पोहोचूच शकत नाही आणि ह्या पाण्यामुळे त्या गर्भनलिकेतलं लाइनिंग खराब झालेलं असतं. मग पाणी जमतं का? तर बरेचसे जेनायटल इन्फेक्शन असतात, जसं क्लॅमायडिया, गोनोरिया, ट्युबरक्युलोसिस किंवा तुमच्या काही हेल्थ कंडिशन आहेत जसं एंडोमेट्रियोसिस, ह्यामुळे गर्भनलिकेत पाणी भरतं. आपण IVF ला पुढे जातो, एम्ब्रिओ ट्रान्सफर करतो. अशामध्ये हे जे पाणी आहे ते एम्ब्रिओ टॉक्सिक असतं. हे बेसिकली इन्फ्लमेटरी फ्लुइड असतं, त्यामुळे त्या गर्भाला ते रुजू देत नाही. मग अशा वेळेस त्या गर्भनलिका ब्लॉक करणं, ज्याला आपण डिलिंकिंग असं म्हणतो, हे गरजेचं आहे. म्हणजे बेसिकली आपण गर्भाशयाचा आणि ट्यूबचा त्या पाण्याचा संबंध तोडतो. त्यामुळे तुमचे गर्भ रुजण्याची शक्यता ही खूप वाढलेली असते आणि तुमचा IVF चा सक्सेस रेट हा नक्कीच खूप पटीने वाढलेला असतो.